श्री स्वामी समर्थ. आजपासून श्रावणातला पहिलाच शुक्रवार आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. आपल्याकडे घरात माता लक्ष्मीने वास करावा, माता लक्ष्मी ही घरात स्थिर व्हावी, लक्ष्मी प्राप्तीच्या काय सेवा करणार आहेत. आजपासून खरं तर वैभव लक्ष्मीच्या व्रताला सुद्धा सुरुवात झालेली आहे. बघा, प्रत्येकाला वैभव लक्ष्मीचं व्रत इच्छा असूनही करू शकत नाही किंवा जरी तुम्ही केलं तर उपवास करता येत नाही असं असतं. पूजा मांडणी सेवा वगैरे करू शकतात. पण आज आपण बघणार आहोत लक्ष्मी प्राप्तीच्या कुठल्या सेवा आपण करू शकतो. तर श्रावण महिन्यापासून म्हणजे तुम्ही श्रावणातला शुक्रवार आहे, तुम्ही शुक्रवारी करा किंवा रोज केलं तर तुम्ही श्रवण केलं तरी चालतंय. तर कुठल्या सेवा आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिला आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मी ही चंचल आहे. माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा ही खूप महत्त्वाची असते. प्रत्येक माणूस आहे ना, प्रत्येकाची परिस्थिती ही चढ उतार होत असते. तर तिला जर स्थिर ठेवण्याचं काम फक्त भगवान विष्णू करतात आणि भगवान विष्णूंना दोघांची सेवा अतिशय प्रिय आहे. माता लक्ष्मीला सुद्धा दोघांची सेवा अतिशय प्रिय आहे. नाही, ह्यामध्ये काय करायचं आहे आपण की माता लक्ष्मीला विष्णू सहस्रनाम हे अतिशय महत्त्वाचं असतं. विष्णू सहस्रनाम म्हटलं तर आपल्या घरात तेवढं म्हणजे नकारात्मकता निघून जाते, पाप दोष निघून जातात आणि माता लक्ष्मीला विष्णूंची सेवा प्रिय आहे म्हणून ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ऐकलं तरी चालते, घरात मोबाईलवर लावून द्या, तुम्ही ऐका तरी चालते, काही हरकत नाही. आता हे झालं विष्णू सहस्रनाम. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र तुम्ही बघा, आपलं हे असतं बघा, काय म्हणतात त्याला, संस्कृतमधलं व्यंकटेश वासुदेव प्रद्युम्न विक्रमा हा शेषाद्रीपती रेवच. आता हे संस्कृतमधलं हे म्हणायला अगदी काही नाही, 1 मिनिटं लागतो. नवीन असेल तर तुम्ही 2-3 मिनिटं धरून चाला, पण काही नाही, हे म्हणायला खूप सोपं आहे. पण याच्यामुळे आपल्या घरात जे आपण म्हणतो ना, लक्ष्मी कमी नको व्हायला, स्थिर राहावी, याच्यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे. आता हे झालंय भगवान विष्णूंच्या सेवा, पण याच्यासोबत माता लक्ष्मीच्या सेवा कोणत्या कराव्यात. तुमच्या घरात नित्यपठण म्हणजे कनकधारा स्तोत्र वाचण्यातच गेलं पाहिजे. कारण की वैभव लक्ष्मीचं व्रत आहे आणि तुम्ही व्रत करताय किंवा नका करू, पण तुम्हाला हे सेवा करायची आहे. कारण की आपल्या घरात माता लक्ष्मी ही स्थिर व्हावी म्हणून कनकधारा स्तोत्र हे पठण झालंच पाहिजे. तुम्ही वाचू शकता तर वाचा, तुम्हाला श्रवण करायचं तर श्रवण करा, स्वयंपाक करताय तुम्ही तेव्हा श्रवण करा, मोबाईलवर लावून द्या तेव्हा श्रवण करा. त्याचबरोबर बघा, महालक्ष्मी अष्टकम हे झालंच पाहिजे. महालक्ष्मी अष्टकमची सेवा झालीच पाहिजे प्रत्येक घरात. बघा, आता प्रत्येक महिलेला वाटतं की आपला संसार चांगला व्हावा. काही महिलांना असं वाटतं की माझ्याकडून म्हणजे नाही का मी स्वतःच्या पायावर उभी राहावी किंवा माझा काही काम असावे किंवा त्यांचा बिझनेस असतो, पार्लर असो किंवा कुठलाही शॉप असो किंवा काही ना काही घरगुती व्यवसाय असतो किंवा जॉब करतात त्यांचं असं वाटतं का त्यांना घरात काहीतरी हातभार लागावं म्हणून ते खूप आटोनाट प्रयत्न करीत असतात. याच्यासाठी काय आहे की महालक्ष्मी अष्टकमची सेवा, कनकधारा स्तोत्र हे खूप महत्त्वाचं असतं. बघा, महालक्ष्मी अष्टकम तुम्ही 16 वेळेस म्हणू शकतात किंवा एकदा म्हटलं तरी चालतंय किंवा श्रवण केलं तरीही चालतं. आणि त्याचबरोबर श्री सुक्तम तुम्ही स्वयंपाक करता यूट्यूबला लावून द्या, श्रवण करा. आणि त्याचबरोबर तुम्ही 16 वेळेस तुम्ही आता तुम्हाला वेळ आहे, 10 मिनिटं वेळ आहे, 15 मिनिटं वेळ आहे, तुम्ही संध्याकाळच्या वेळेला, संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेला तुम्ही बसा तिथे, म्हणजे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा आणि 16 वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे. 16 वेळा श्रीसुक्तम म्हटल्याने काय होतं, कधी कधी आपल्याकडं खूप पैसे असतात आणि कधी कधी ना पैसे म्हणजे 100 रुपये पण नसतात, अशी वेळ येते. आता हे का म्हणावं लागतं, हे का सेवा करावी लागते. माता लक्ष्मी जेव्हा आपल्याकडे येते ना, ती स्थिर व्हावी, ती निघून नाही जावी. माता लक्ष्मी ही चंचल आहे. प्रत्येकाचे पैशाचे प्रॉब्लेम्स असतात, आपलेच आहे असं नाही आहे, पण ज्या घरात माता लक्ष्मीची ह्या सेवा केल्या जातात त्या घरात माता लक्ष्मी ही स्थिर राहते. तिथे सुख समृद्धी, आयुष्य, आरोग्य आणि धनधान्याची वाढ होत असते, पण कमी होत नाही, लक्षात ठेवा. याच्यासाठी आता मी वैभव लक्ष्मीचं व्रत करताय तर अतिशय उत्तम, पण ह्या सेवा सुद्धा आपल्याला करायच्याच आहे. तुम्ही यूट्यूबला लावून ऐका तरी तुम्हाला हे स्तोत्र म्हणता येत नाही, तुम्ही यूट्यूबला लावून ऐकलं ना तरी किती फरक पडतो ना, बघा. आता ह्याचबरोबर काय आहे, कमलात्मक मंत्र अतिशय महत्त्वाचा मंत्र. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र तुम्ही 108 वेळा जप केला तर अतिशय उत्तम, नाही तर तुम्ही एकदा तरी म्हणा, अतिशय उत्तम. बघा, ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि जेणेकरून माता लक्ष्मी म्हणजे श्रावण महिन्यातल्या ह्या सेवा अतिशय प्रभावी आहेत. ते श्रवण तरी करा, म्हणा, आपल्याला जे जमेल ते करा. पण माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होण्यासाठी, तिची प्राप्ती होण्यासाठी किती प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. ह्याच्यासाठी ह्या सेवा खूप महत्त्वाच्या आहे. तर महिलांनो, चला आजपासून सेवा करूया. दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकतात, काही हरकत नाही. तर आजच्या पुरतं इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.